टेट 2025 साठी अतिशय महत्त्वाची ही सिरीज आहे. आत्ताच पेपर 6वा झालेला आहे. त्या 6व्या पेपरमधील पदावली अर्थात सिम्प्लिफिकेशनच्या सेक्टरमध्ये जे काही प्रश्न आलेले असेल ते प्रश्न मी 1 बाय 1 तुम्हाला समजावून सांगत आहोत. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला आन्सर काय ते बघूया. सुरुवातीला आपण या ठिकाणी जाऊ. बॉडमासच्या नियमानुसार याला आपल्याला काय करायचं की सोडवायचं आहे. ठीक आहे. आता बघा, या ठिकाणी बॉडमासच्या नियमानुसार सर्वप्रथम आपल्याला ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल. म्हणजेच हा 1 प्लस 1/2 असं आपण केलं. म्हणजे हा झाला 1.5. त्याच्यापेक्षा आपण याला काय म्हणणार तर बे एक बे आणि इथं 3 म्हणणार. 3/2 झाले. एवढ्याच झालं 3/2. आता ते जर आपण याला अटॅच करत असेल एवढ्या भागाला, तर तुम्हाला एक नियम माहित पाहिजे की 1 भागिल्याचं काय करायचं गुणिले करायचं. त्यावेळेस हा 2 वर जातो आणि 3 खाली येते. म्हणजे 2/3 झालं. याचा अर्थ असा की हे झाले 2/3. आता हेच 2/3 या 1 ला आपण अटॅच ज्यावेळेस करतो तर 1 प्लस 2/3 म्हणजे इकडून जाऊन गुणाकार करतो आणि नंतर इकडे बेरीज करतो. म्हणजे 3 1 3 3 2 किती झाले 5 झाले. एवढ्याचा आता पूर्णतः 5/3 झालेला आहे. आता पुन्हा 5/3 जे हे झालेले आहे हे आपण याला अटॅच करणार एवढ्या भागाला. आणि ते मी इकडे तुम्हाला समजावून देतो. 1/5/3 आहे. अर्थातच याला इन्व्हर्स करायचं असते. 1 गुणिले 3/5 म्हणजे हे झाले 3/5. हे जे 3/5 आहे ते आपण कशाला अटॅच करणार आता हे इथे अटॅच करणार 3/5. आणि एवढाच सेक्टर आपण पुन्हा या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ. 3/5 त्याच्या पुढे मित्रा 1 प्लस 3/5 आहे बघा. 1 प्लस 3/5 म्हणजे 5 1 5 5 आणि 3 किती 8. 8/5 झाले. हे 8/5 ज्यावेळेस आपण इथे अटॅच करू तर तुम्हाला माहित आहे काय करायचं आहे तर 1/8/5 झालेले आहे. म्हणून आपण हा 1 गुणिले करणार 5 वर नेणार आणि खाली 8 टाकणार. इन्व्हर्स करायचं असते. म्हणजे फायनली आन्सर आला आपल्याला 5/8. दॅट्स इट कम्प्लीट. म्हणजे आपल्याला प्रॉपर आन्सर येते 5/8 झाला. सेकंड क्वेश्चन आपण घेऊया. इथं आपण 5/8 फायनल आन्सर घेतलेला आहे. सेकंड क्वेश्चन आहे या ठिकाणी सरळ रूप देण्याच्या संदर्भात आणि हाही महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी याला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार बघा मित्रांनो. आपल्याला इथे सुद्धा बॉडमासचा नियम लावावा लागेल. सर्वप्रथम हा भागिले सॉल्व्ह करावा लागेल. 14चा पाढा 14 2 28 14 42 14 56 14 5 70 14 84 14 98 म्हणजे या ठिकाणी झाले 7. आता हे ऑफ म्हणजे होते गुणाकार. म्हणून याचाला सुद्धा आपल्याला गुणाकार करावा लागेल. 7 × 28 2 म्हणजे 14 ते 98 घेऊ आपण डायरेक्ट. 98 झाले. आता हे 98 ज्यावेळेस आपण याला अटॅच करणार तर ब्रॅकेटच्या बाहेर आपण निघणार. परंतु ब्रॅकेटच्या बाहेर निघाल्यानंतर तो याच्यासोबत अटॅच होतो. म्हणून आपण याला पद्धतशीरपणे लिहून घेऊ. 126 ऑफ म्हणजे गुणाकार. त्याच्यानंतर 14 आणि हे भागिले काय तर 98 या पद्धतीने आपण लिहून घेतले. हे ऑफ म्हणजे सुरुवातीला करायचं असते. जो हा 98 इथे अटॅच झाला काय होत होतं आपली चूक होत होती की आपण पहिले भागिले जर केलं असतं तर ते रॉंग झालं असतं. बॉडमासच्या नियमानुसार जो BODMAS आपण लिहितो की नाही याच्यातला O म्हणजे हा ऑफ आहे. ऑफ म्हणजे गुणाकार सर्वप्रथम करावं लागते या मल्टिप्लिकेशनच्या गुणाकाराच्या आधी. म्हणून या ठिकाणी हे आपण इथं असा गुणाकार लिहिला. आता आडवा भाग तुम्ही देऊ शकता किंवा उभी मांडणी तुम्ही करू शकता. 14 1 14 14 7 98 7 1 7 7 1 7 उरले किती 7 आणि 5 12 म्हणजे 5 उरले 7 8 56 म्हणजे एवढे झाले 18. हे 18 आता आपण याला अटॅच करणार. परंतु अटॅच करत असताना बी केअरफुल राहणार. कसं ते पण सांगतो की 200 ऑफ म्हणजे गुणाकार हे 0.1 इथे अधिक आहे. अधिक किती हे 18 आहे. सर्वप्रथम हा गुणाकार करावा लागेल. 200 1 200 मात्र मागून एका अंकानंतर पॉइंट आहे म्हणून हे झाले 20. किती झाले हे 20 झाले. 20 अधिक हे 18 म्हणजेच हे झाले 38. आता हे 38 एवढ्याचे झाले. एवढेच समजा हे फायनली आपल्याला 152 भागिले 38 काढायचा आहे. कितीचा पाढा तुम्ही म्हणू शकता. 2 2 न भाग द्या 19 न भाग द्या कसंही द्या. आपण इथं जर समजा 2 न भाग दिला तर या ठिकाणी येणार आहे 19. इथं बेस 7 14 आणि बेस रक्कम येतं 12.
आता 19 चूक 76 होते. 19 दोन्ही 38 आणि 19 चूक 76 म्हणजे या ठिकाणी आले 4. प्रॉपर आन्सर येते या ठिकाणी 4. बॉडमासच्या नियमानुसार मागून एक एक ब्रॅकेट तुम्ही सॉल्व्ह करत गेलात तर तुमचा आन्सर या ठिकाणी 4 आलेला आहे. चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी काय आहे, टक्केच्या संदर्भातला हा पदावलीचा प्रश्न आहे. पदावलीचे प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे येतात. स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट, घातांक, करणी आणि टक्केवारीचे सुद्धा. या ठिकाणी बघा आता काय करायचं. या ठिकाणी ऑफचा एवढा भाग आहे, देन हा ऑफचा भाग आहे आणि देन हा सुद्धा ऑफचा भाग आहे. 3 स्ट्रोक आपल्याला एकसाथ सोडवायचे आहे. 87.5 म्हणजे याला पूर्णत्व प्राप्त करून द्यायचं. 87.5 म्हणजे 875 घ्यायचे. डिवायडेड बाय आपण नेहमीच 100 घेत असतो, मात्र मागून एका अंकानंतर पॉईंट असल्या कारणाने डायरेक्ट डिवायडेड बाय 1000च घ्यायचे या ठिकाणी. गुणिले 3240 हा पहिलाच भाग आपण या ठिकाणी सॉल्व्ह करून घेऊ. आता मित्रांनो या ठिकाणी बघा 0 0 कॅन्सल झाला. 5चा भाग जातो, यस जातो भाग. 5 1 5 उरले 3, 5 7 35 उरले 2, 5 5 25 आणि इथं 5 2 10 म्हणजे 20 झाले. पुन्हा भाग जातो का तर जातो. 5 3 15 उरले 2, 5 5 25 आणि ते येतं 5 चूक 20. पुन्हा भाग जातो का, आता भाग जात नाही. 35 भागिले 4 आहे, मात्र असा भाग जातो. 4 1 4 4 8 32 आणि 4 1 4 81 झाले. आता देअरफॉर 35 गुणिले 81 हे जर काढले तर 35 1 35 इथं क्रॉस 8 5 40 4 8 3 24 8 3 24 आणि 4 28 म्हणजे या ठिकाणी 5 3 8 2 2835 आले. एवढा भाग आपल्याला 2835 देऊन गेला. देन आपण ऍडिशन पुन्हा करणार. हे एक झालं. दुसऱ्यामध्ये आपण जाऊ. दुसऱ्या ब्लॉकमध्ये काय दिसते, 83 पूर्णांक हे आहे 83 पूर्णांक 1/3% ऑफ 4320. एवढ्याला आपल्याला आता सॉल्व्ह करावं लागेल. कॅल्क्युलेशन बेसचा हा प्रश्न आहे, तो आपण आता सॉल्व्ह करूया. या ठिकाणी काय करतो असतो आपण, याचा गुणाकार करतो, याची बेरीज करतो. 3 3 9 9 घेतले, 3 8 24 घेतले आणि हा असा कट मारला आणि याच्यामध्ये हा प्लस केला म्हणजे हे झाले 250 भागिले 3. ज्या आणि इथं टक्केचं चिन्ह इथं ऑफ आणि इथं 4320. खूप सोपं आहे. ज्यावेळेस अपूर्णांकाला म्हणजे अंश आणि छेदाला टक्केचं चिन्ह लागून असेल तर काय करायचं, तर 250 भागिले 3 गुणिले 1/100 करायचं असते. बघा पुन्हा सांगतो, अंश आणि छेदाला जर टक्केचं चिन्ह लागून असेल तर गुणिले 1/100 करायचं आणि देन हा गुणाकार आहे 4320. आता कॅल्क्युलेशन करूया. सोपंच आहे. या ठिकाणी 0 कॅन्सल, या ठिकाणी 0 कॅन्सल. 5 5 25 5 2 10 या ठिकाणी झालं 5 आणि इथं 2. आता असा भाग देऊया आपण किंवा डायरेक्टली 3 2 6 जरी घेतला तरी चालते. बे 1 बे बे 2 4 बे 1 बे उरला 1 बे सकम 12 इथे आले एवढे. त्यानंतर 3 3 7 21 3 2 6 आणि इथं 0 म्हणजे याचा गुणाकार येतो 5 गुणिले किती 720 म्हणजे इथं 0 5 2 10 7 35 ने किती झाले 3600. 3600 आले मित्र याचे वाले. किती आले 3600. आता आपण तिसऱ्या सेक्टरवर जाऊया. तिसरा सेक्टर काय सांगतो की 44.4/9% ऑफ 2250. क्लियर, यस क्लियर. या ठिकाणी याचा गुणाकार जर केला तर 9 चूक 36 9 चूक 36 3 9 चूक 36 ने 3 39 आणि हे 4 म्हणजे इथे येतात 400. हे झाले 400 भागिले 9. सो देअरफॉर 400 भागिले 9 आणि इथंच तुम्हाला सांगितले की अनुच्छेद जर असेल आणि त्याच्या पुढे जर टक्केचं चिन्ह असेल तर तुमचं बेसिक क्लिअर होते. या ठिकाणी गुणिले 1/100 करायचं, गुणिले 2250 करायचे. झालं. आता कसं काढणार तुम्ही, या ठिकाणी बघा सोपंच आहे रे. हां सोपंच आहे. हे झाले 4 बरोबर की नाही. 4चा भाग गेला, 9चा भाग निश्चितपणे इकडे जायलाच पाहिजे. 9 1 9 9 2 18 4 उरतात आणि होतात 45. 9 5 45 इथं 0 म्हणजे 250 गुणिले 4 म्हणजेच होते या ठिकाणी 1000. हे झाले 1000. झालं. आता आपण आन्सर इथे काढूया. फायनल आन्सर
इट्स व्हेरी इझी. फक्त तुमची स्पीड तुम्ही फास्ट ठेवा. मी तुम्हाला समजावून सांगत आहो म्हणून प्रत्येक गोष्ट मला समजावून द्यावी लागते. तुमची स्पीड मात्र फास्ट असली पाहिजे. 2835 प्लस हे काय तर 3600 मायनस हे आहे 1000. या दोनची बेरीज आपण करूया. हे झाले 35, 8 आणि 6 किती 14, हा चौला 1, 4 आणि 2 किती 6 वजा 1000 म्हणजे 5435. त्याचा प्रॉपर आन्सर यायला पाहिजे. 5435 त्याचा प्रॉपरच आन्सर येते. तुम्ही मात्र स्पीडनं सोडवा. झालं. पहिला स्ट्रोक 2835, दुसरा स्ट्रोक 3600, तिसरा स्ट्रोक 1000. या दोनची बेरीज केली वजा 1000 केले तर तुमचा प्रॉपर आन्सर या ठिकाणी आलेला आहे. यस. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा प्रश्न बघा. या ठिकाणी आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे आणि बॉडमासचा नियम तर लावायचा आहे. बॉडमासच्या नियमानुसार सर्वप्रथम आपल्याला ऑफ करावा लागतो. म्हणजे 0.12 गुणिले 0.0004 या ठिकाणी ओळखण्यात आलं की तुम्हाला खरंच पॉईंटचा गुणाकार किंवा भागाकार जमतो का नाही जमणार. जमणारच आहे. अशा वेळेस काय करायचं मित्रा की पॉईंट थोडासा गायब करायचा. 0.12 म्हणजे 12 घ्यायचे आणि गुणिले हे 0.000 पॉईंट गायब केला तर हे 4 दिसते. 12 किती झाले 48. थोड्या वेळासाठी असं करायचं. देन मग त्याला पॉईंटचं स्वरूप प्राप्त करून द्यायचं. आता 12 आपण घेतले. पॉईंट आपण हटवला आपल्या माइंडमध्ये थोड्या वेळासाठी आणि नंतर 12 झाले. आता पॉईंट लक्षात घ्यायचा. इथं 4 अंकानंतर आहे आणि इथं 2 अंकानंतर आहे. म्हणजे 4 आणि 2 6. मागून 6 अंकानंतर पॉईंट द्यावं लागेल. मग इथं तर 2च अंक आले. मग आणणार अंक कुठून तर शून्याचा आधार घ्यायचा. हा तिसरा, हा चौथा, हा 5वा आणि हा 6वा आणि इथं असा. म्हणजे प्रॉपर आन्सर येते 0.000048. हे हा झाला गुणाकार. आता काय करायचं की हा भागाकार आहे. आता पुढची स्टेप्स एवढं तर आलं आपलं. आता पुढच्या स्टेप्सवर काय करायचं की हे बघा हा गुणाकार आहे, हा गुणाकार आहे आणि देन हा भागाकार आहे. बॉडमॅचच्या नियमानुसार हे एवढं आपण काय काढलं तर 0.000048 काढलं. म्हणजे आपल्याला नवीन स्टेप्स काय तयार झाली ही इथून इथपर्यंत. त्याच्यामध्ये आपल्याला हा भागाकार करायचा आहे. 0.0072 डिवायडेड बाय भागाकार आहे म्हणून 0.000048. मित्रांनो काय करायचं पॉइंटची पोझिशन सारखी करून घ्यायची. मागून इथं 6 अंकानंतर आहे तर इथे सुद्धा मागून 6 अंकानंतरच असली पाहिजे. त्यासाठी आपण इथे 2 शून्य लावून टाकायचे. झालं. मग आता पॉइंट हटवून टाकायचा कायमचा. काय म्हटलं मी आता किती अंकानंतर झाली 6 अंकानंतर. खाली किती झाले 6 अंकानंतर. पॉइंट हटवून टाकायचा. पॉइंट हटवला की 7200 भागिले 48 येते. झालं. तुमच्याला निघालं ते आन्सर. याचा तुम्ही भाग द्या. भाग देताना या ठिकाणी 12 चूक 48 12 सकम 72 600 आले. पुन्हा भाग जाऊ शकतो. 4 एके 4 4 एके 4 उरले 2 4 पंचे 20 इथं झाले 150. प्रॉपर 150 झाले या ठिकाणी. किती झाले 150. आता फक्त एवढाच भाग आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. 0.008 मल्टिपल बाय 0.01 मल्टिपल बाय 150. आता बघा काय करायचं 0.008 मल्टिपल बाय 0.01 मल्टिपल बाय 150. थोड्या वेळासाठी याला पॉइंटच हटवून देऊ. 8 झाले. याला पॉइंट हटवून देऊ 1 झाला. याला डायरेक्ट 150. म्हणजे 8 1 8 8 गुणिले 150 म्हणजेच 0 15 8 20 म्हणजे 120 झाला. 1200 तुम्हाला दिसून येतात मात्र 1200 आन्सर आहे का नाही. मग आपल्याला पॉइंट लक्षात घ्यावं लागेल. कसे 2 अंकानंतर आणि 3 अंकानंतर म्हणजे 5 अंकानंतर मागून पॉइंट द्यावं लागेल. सो आपण 1200 असे लिहून घेतले. हा 1 अंक 2 अंक 3 अंक 4 अंक आणि इथे लावला 5 अंक म्हणजे आपला प्रॉपर आन्सर येते 0.01200. याचं स्मॉल स्वरूप येते 0.012. या 2 शून्याला काहीच महत्व राहत नाही म्हणून आपलं प्रॉपर आन्सर आला या ठिकाणी 4th. बी केअरफुल सॉल्व करावं लागतात या प्रकारचे प्रश्न. आन्सर आपलं आलं आपलं 0.012. नेक्स्ट प्रश्न. या ठिकाणी हा रिपीट झाला म्हणून आपण थोडंसं इकडे पुढे जाऊया. हा बघा सरळरूप देण्याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. मग याला सरळरूप कसं द्यायचं वेट अ मिनिट.
हा बघा प्रश्न. या ठिकाणी आता आपल्याला काय करावं लागेल, 3136 अंडर रूट मध्ये आहे, आपल्याला वर्गमूळ काढता आलं पाहिजे. याला बी केअरफुल सॉल्व्ह करूया आपण. कसं बघा, 3136 चं स्क्वेअर रूट किती येते हे आधी लक्षात घ्या. 6 साठी आपण 4 किंवा 6 घेतो, इथं असा कट मारतो. याच्या आधी 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, हे 5 इथे लावतो, हे 5 इथे लावतो. मग आपल्याला या ठिकाणी दिसून येते किती, तर जवळचा वेग कोणता, तर इथे 5चा आहे आणि इथं जास्तच आहे. हां, म्हणजे इथं 6चा येतो. या ठिकाणी 56 आहे की 54 आहे, इथं जवळचा वेग आहे म्हणून हे आपण घेतलं. 56 या ठिकाणी जर बघितलं, 5 × 25, 6 × 36, 6 × 12, 12 × 5 60, तर आपल्याला येते का 3136 झाला. म्हणजे 56 म्हणजेच काय, तर 3136. इथे आपण 56 टाकले, 3136 चं वर्गमूळ येते 56. 56 मल्टिपल बाय, हे बघा काय आहे, 7च्या डोक्यावर 1/2, 7च्या डोक्यावर -2 आहे, भागिले 5च्या डोक्यावर -5 आहे, गुणिले 14 इज इक्वल टू व्हॉट. बी केअरफुल, याला आपण सॉल्व्ह करूया. पद्धतशीर लक्षात घ्या, हा घातांकाचा बेस असलेला सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे. बेस लक्षात घ्या. आता आपल्याला बॉडमॅचच्या नियमानुसार एवढा भागच करावा लागतो भागाकाराचा. मग त्याला आपण मांडणी कशी करून घेऊ, सर्वप्रथम याला वेगळं स्वरूप प्राप्त करून देऊ. याचं जर या घातांकाचं चिन्ह वजाचं जर अधिक करायचं असेल तर एक स्टेप अशी करावी लागते, 1 भागिले करायचं आणि हे पूर्णच्या पूर्ण खाली लिहायचे, त्याच्यावर चिन्हच गायब होते. 1 भागिले म्हटलं तर याचं चिन्ह गायब होते, मात्र हा छेदस्थानी येतो. भागिले याचं सुद्धा तसंच, 1 भागिले 5च्या डोक्यावर 5 होते. झालं, याला असं स्वरूप प्राप्त करून दिलं आपण चिन्ह गायब करण्यासाठी. देन आता या ठिकाणी 1 भागिले तुम्ही 7चा वर्ग म्हणजे 49 म्हणणार, भागिले 1 भागिले 5चा कितवा, 5वा घात. खतरनाक प्रश्न आहे. 5वा घात किती येतो, तर मग यासाठी आपण काय करूया बघा. 5चा 5वा घात जर आपल्याला काढायचा असेल तर 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 माहित पाहिजे. 5 × 5 = 25, 25 × 5 = 600, 600 × 5 = 625, 625 गुणिले 5 म्हणजे 5 × 5 = 25, 2 × 5 = 2, 12, 5 × 30 = 31, 31, 25 येते. 5चा 5वा घात म्हणजे 31, 25 आला. आता यालाच आपण वेगळं स्वरूप असं देतो की हा जो भागाकार आहे तो, यालाच आपण कसं कन्वर्ट करणार, 1 भागिले 49 गुणिले 3125 भागिले 1, हे झालेले आहे 3125 भागिले 49. हे जे आहे एवढं म्हणजे 3125, बरोबर की नाही. 3125 भागिले किती झाले, हे 49. त्याला तुम्ही भाग नका देऊ, मात्र इकडचे जे इकडचे किती आले आपल्याला, हे बघा 56 आले. 3136 म्हणजे किती झाले, 56, आणि इकडची किती आहे, 14. एवढा आपण आता कॅल्क्युलेशन करूया. ते कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला असं दिसते बघा, 7 × 7 = 49, 7 × 8 = 56, असा आडवा भाग जातो. पुन्हा असा पण भाग जातो, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14. आता याचा गुणाकार करणे म्हणजे फायनली आन्सर आणणे. 8 × 2 = 16 किंवा 8 गुणिले 3125 गुणिले 2, 8 × 5 = 40, 4, 8 × 2 = 16, 4 = 20, 2, 8 × 8, 8 × 2 किती, 10, 1, 8 × 3 = 24 ने किती, 25, 25,000 गुणिले 2 म्हणजे या ठिकाणी येतं मित्रांनो 50,000. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. राईट आहे. येस. सेकंड क्वेश्चन बघा. हा बऱ्याच जणांना प्रश्न येत नाही, कारण की या ठिकाणी स्क्वेअर रूट नाही तर क्यूब रूट विचारलेला आहे. सोपं आहे मित्रांनो क्यूब रूट काढणं. आधी क्यूब रूट काढायला मी तुम्हाला शिकवतो. हे बघा या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे, असं देण्यात आलेलं आहे 3000 म्हणजे 2,28,509. याचं क्यूब रूट म्हणजे घनमूळ कसं काढायचं, तर 9 साठी 9च घ्यायचं. जर या ठिकाणी 2 असेल तर 8 घेणे, 8 असेल तर 2 घेणे. इथं जर 3 असेल तर 7 घेणे, 7 असेल तर 3 घेणे. 2, 8, 3, 7 पैकी जर या ठिकाणी नसेल तर तो जैसे ते घेणे. घेतला मी जैसे ते. 3 अंक कट करून टाकायचे. उरलेले जे अंक आहेत
त्याच्यापासून तयार झालेली संख्या त्याच्या आधीची घनसंख्या घ्यायची. म्हणजे याच्या आधीची घनसंख्या काय आहे ते तर आपल्याला पाठवायची. आपल्याला माहित आहे की 5चा घन काय होतो 125 होते, 6चा घन काय होते 216 होते, 7चा घन काय होते तर 343 होते, आहे का नाही. एवढं आपल्याला माहित आहे. मग 343 हे मोठे आहे म्हणून आपल्याला काय याच्या आधीचा कोणता घ्यायला लागेल हा एवढा. आणि हा 216 ही घनसंख्या याच्यापेक्षा आधीची आहे, ती कशाची आहे 6च्या घनाची आहे म्हणून हे 6 इथं टाकायचे. झाले 69. याला म्हणायचं तुम्ही 69. एवढं इझी आहे. दुसरं आता सेम टू सेम आपण दुसरा पण काढूया. आता काय म्हणते या ठिकाणी इथं काढतो मी त्याला 79,507 या ठिकाणी हे असं घन काढायचं आहे. मित्रांनो 7 असेल, मी तुम्हाला ऑलरेडी क्लिअर केलं की 3 असेल तर 7 आणि 7 असेल तर 3. मग यासाठी घेणार आपण 3 अंक कट करायचे. म्हणजे हे जे 79 संख्या राहिलेली आहे त्याच्या आधीची घनसंख्या कोणती तर 4चा घन 64 आणि 5चा घन 125 मोठा येतो म्हणून हे 4 इथं लावायचे. झाले 43. हे किती होईल मग 43. आता तुम्ही बिंदास्त आन्सर काढू शकता. एवढं फक्त तुम्हाला आलं पाहिजे. मित्रांनो बघा हे 25% म्हणजे 25/100 झाले की नाही, गुणिले हे किती होणार आहे 69 प्लस 75/100 गुणिले हे किती होणार आहे 43 बरोबर व्हॉट. याला आपण सॉल्व्ह करूया. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट. आता 25 × 25 25 × 100 झालं. 25 × 100 असं आलेलं आहे. आता इथं आपण भाग नाही देऊ परंतु 69/4 असंच ठेवू प्लस 25 × 3 75 25 × 100. आता इथे सुद्धा आपण भाग नाही देऊ, याचा गुणाकार करू 3 × 3 9 आणि 3 × 12 आणि हे भागिले 4 करू. आता हे तर सगळ्यांनाच येते. 5व्या वर्गातल्या मुलाला येते की बाबा बेस त्याचा सारखा आलेला आहे, छेद त्याचा जर सारखा आलेला असेल तर त्याच्यासाठी 4 लिहा आणि या दोनची बेरीज करा. 9 9 किती 18, हातचा 1, इथं 6 3 किती 9 आणि इथं 1 म्हणजे 198/4 झाले. सो लास्ट मध्ये आपण इथं जाऊ की 198/4 म्हणजे प्रॉपर आन्सर. 4 1 4 4 × 16 यस 2 आणि 3 कटूनच गेले. 4 1 4 4 × 16 उरले 3 झाले 38. 4 9 36 उरले किती 2 झाले आता 20. 4 5 20 म्हणजे 49.5 असं त्याचा प्रॉपर आन्सर येते प्रॉपर. सो फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी राईट येते. नेक्स्ट क्वेश्चन हा लास्टचा क्वेश्चन आहे. येस असं शेवटचा प्रश्नाचं उत्तर आहे. आता शेवटच्या प्रश्नाचं आपण हे घेऊया. बघा हा महत्वाचा प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा आहे. 9 इंटू असा आहे 4 × 5 आहे मल्टिपल बाय हे जे काय असेल ते. आता पहिले हे सॉल्व्ह करूया आपण. याला कसं करायचं असते माहिती आहे का, हा कॉमन लिहायचं असते. 9 4 याला 13 म्हणायचं आणि याला डायरेक्टली असा कॉमन 5 लिहून टाकायचा. म्हणजे हे झालं 9 4 13 इंटू अंडररूट मध्ये 5. याला सुद्धा तसंच करणार. हे किती होय तर 30 अंडररूट मध्ये 5. आता हे मी प्रत्यक्षरित्या असं लिहितो 13 इंटू अंडररूट मध्ये 5 इंटू हे झाले 30 अंडररूट मध्ये 5 वजा 43चा वर्ग = व्हॉट. मित्रांनो या ठिकाणी आता इथे काय करायचं, हे 13 आणि 30 असे गुणिले सेपरेटली ठेवायचे. आता गुणिले या दोनचा गुणाकार करायचा. या दोनचा गुणाकार इथं करतो असा म्हणजे हे होते 5 5 25. हे अंडररूट निघून जाते आणि हे होते 5. लक्षात घ्या अंडररूट मध्ये 5 अंडररूट मध्ये 5 जर असेल त्याचा जर का तुम्ही गुणाकार करत असेल दोन्ही सारख्या रूट्सचा तर ते रूटचे चिन्ह गायब होते आणि फक्त 5 राहते. वजा 43चा वर्ग मात्र मित्रांनो तुम्हाला माहित पाहिजे हा 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 ब्रॅकेट आहे आणि त्याच्यातून मग 43चा वर्ग काढायचा. 43चा वर्ग पाठ आहे का नसेल तर मग मी सांगतो. 43 लिहायचे 4 × 16 0 9 लिहायचे. 2चा वर्ग खाली लिहिला 4चा 16
3चा 0 9, इथं 9 न लिहिता 0 9 लिहायचा. आता ही जी संख्या आहे ना याच्या दुप्पट करायची 3 दुनी 6 आणि याचा गुणाकार करायचा 6 × 24, तो इथे टाकायचा. 9 4 8 1 1849 येतो 43चा वर्ग. तत्पूर्वी आपल्याला याचा गुणाकार करावा लागेल. 33 39 गुणिले 5 म्हणजे इथं 0, 5 9 45 4, 5 3 15 4 किती होते 19. 1950 मधून हे 1849 आपल्याला काढावं लागेल. म्हणजे आपलं प्रॉपर आन्सर येणार आहे या ठिकाणी 101. करा वजाबाकी. याच्यातून 9 गेले 1 राहिला, हातचा 1 या ठिकाणी दिला, 5तून 5 गेले 0 राहिला, 9तून 19 मधून 18 गेले 1 राहिला, म्हणजे 101 प्रॉपर आन्सर येते. सो फोर्थ ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अशा पद्धतीनं स्टडी मॅथच्या माध्यमातून तुम्हाला झालेल्या पेपरमधला तेवढाच सेक्टर समजावून सांगितला जातो. आता ती सिरीज सुरू केलेली आहे. पेपर झाला की त्या सेक्टरमधला संबंधित चॅप्टर तुम्हाला समजावून सांगणे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांबद्दल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत चला. या प्रकारचे सेक्टर मी भरपूर सारे घेऊन येणार ज्याच्यामुळे तुमच्याला प्रॅक्टिस होऊ शकते, तुम्हाला बेसिक लक्षात येते आणि समोर परीक्षेमध्ये येणारा जो प्रश्न आहे तो याच लेवलचा जर दिसला तर तुम्ही तो लगेच सॉल्व्ह करू शकता. थँक्स.